36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. तिवसा तालुक्यातील शिरसगाव येथील महावितरणचे लाईनमन भूषण गाडगे यांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतलाय. ड्युटीच्या ठिकाणी उपस्थित न राहणे आणि नागरिकांशी उद्धटपणे वागणे या तक्रारी घेऊन ग्रामस्थांनी मोजरी येथील सहाय्यक अभियंता मनीषा चांभारे यांना गावकऱ्यांनी निवेदन दिलंय. तर येत्या 8 दिवसात विद्युत कर्मचाऱ्यांवर कारवाई करून बदली करावी, अन्यथा सहाय्यक अभियंता कार्यालयावर धडक आंदोलन करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांच्यासह गावकऱ्यांनी दिलाय. ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनानुसार लाईनमन गाडगे हे गेल्या अनेक दिवसांपासून मुख्यालयी राहत नाहीयेत. गावामध्ये विजेचा बिघाड झाल्यास ते फोन उचलत नाहीये किंवा फोन बंद करून ठेवतायत. विशेष म्हणजे गावातील विजेची कामं त्यांच्याऐवजी कंत्राटी कामगारांच्या जीवावर सोडून दिली जात असल्याचं समोर आलंय. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांचा रोष वाढलेला आहे. गेल्या 10 दिवसांपासून गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. मंगळवार सकाळी 7:30 वाजल्यापासून गावातील वीज सुमारे 1 वाजेपर्यंत पुरवठा खंडित झालेला होता. या संदर्भात नागरिकांनी विचारणा केली असता लाईनमनकडून शिवीगाळ आणि अहिरावीची भाषा वापरली जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केलाय. शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जात असल्यानं परिसरामध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. संबंधित कर्मचाऱ्याची तात्काळ बदली करण्यात यावी आणि गावामध्ये नवीन लाईनमनची नियुक्ती करावी अशी मागणी आता प्रशांत कांबळे यांच्यासह इतर ग्रामस्थांनी केली आहे. येत्या 8 दिवसांमध्ये जर यावर ठोस कारवाई झाली नाही तर मोजरी कार्यालयासमोर धडक आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला. यावेळी राहुल येरणे, शरद देवघरे, शरद वाघ, सुभाष मालपे, सागर वाढूनकर, महादेव अंबुलकर, देवेंद्र तायवाडे, दिनेश जोंजाळकर, संतोष बेहेरे, गंगाधर मनोहर, प्रशांत डोंगरे, सुमेध मोगभोगे, प्रकाश मेश्राम, अमरदीप वाघमारे, गंगाधर भालेराव यांच्यासह शेकडो नागरिकांची उपस्थिती होती. न्यूज G9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मते, तिवसा.